हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आज मस्तपैकी तुमच्या मनासारखा मी थोडासा दाखवते. व्लॉग छोटाच होईल, पण आज कटिंग दाखवते मी तुम्हाला ब्लाऊजची, सिम्पल ब्लाऊज प्रिन्स कटची. तर आपण आता का थोडासा जेवून घेऊया पहिला. तर आता आज बिर्याणी केलेली आहे आणि चिकन फ्राय केलेलं आहे. तर पहिला आपण ते जेवून घेऊया आणि मग नंतर तुम्हाला मी कटिंग दाखवते. तोपर्यंत का हो आपको? जिपऱ्या माझ्या जिपऱ्या का हो आपको? काय नाही झालं मला. तो कुठे गेलते तुम्ही आज? मी गया आता दुबई. नीट विचारते, कुठे गेलते? मुंबईला गेलतो का मी? का गाईज, मला एवढ्या याने घाबरून ठेवली ना आज. एवढे पागल आहेत नाही. येतात कितीला माहिती आहे काय? 6:30, 6:40, 6:30 असे येतात ये. आणि आज ना 8:30 वाजले. ते शाणे 8:30 वाजले. फोन करते, फोन पण उचलत नाही. एवढी घाबरली मी. आणि गाडी पण नव्हती घेऊन गेले आज ना. मला सकाळी फक्त सांगतात का नको जेवण बनवू, मी बाहेर जेवल, डब्बा नको करू, काय नको करू. आणि तिथंच काय खाल्ला नाही. येताना एक फोन पण नाही उचलत. बिमारी आहे का तुम्हाला फोन नाही उचलायची? बिमारी है? मला 18 प्रो मॅक्स घेऊन दे ना, तेव्हा मी उचलेल तुझं. तुम लेके देना चाहिए क्या मैं लेके दे तुमको? तर अक्षरशः मी ना देवाकडे आहे ना पाया पडले की बाबा मला आहे ना, एक तर भीती वाटते जाम. कसा तरी पटकन येऊ दे, माणूस येऊ दे. तेवढ्यामध्ये मस्तपैकी शायनिंग मारत मारत डुलत कंपाऊंडमध्ये येतो. ते असं चीड भरा ना मेरे को इनको देख के. स्किन बघ कशी लाल लाल पडते नुसती. आणि माझ्या स्किनला काय झालं काय माहिती आहे बघ, कसे मच्छर पिंपल्स चावतात तुझे. नाही सुनू बघ कसे झाले. होते ना, हे मच्छर चावलाय, हे 2 पिंपल आहेत. ठीक आहे, दिसणार नाही ते बघा, छोटे 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 ते. काय माहिती यार. तर आता आपण गरम करत ठेवलेलं आहे थोडासा. तर आता पटापट आपण जेवून घेऊया. तुम्हाला मी आज थोडीफार शॉर्टकटमध्ये कटिंग दाखवते माझी. तर असं नाही की तुम्ही बोलतील का सगळं दाखव, सब नाही दिखाओगे, थोडंसं दिखाओगे. आणि मी मशीन नाही आणली आज, कारण की मला टाईमच नाही भेटला मंडईत जायला. हे 8:30ला आले तर मी कधी जाऊ? तुम्हाला सुट्टी उद्या? नाही, मग उद्या डब्बा काय देऊ? उद्या गुरुवार आहे ना, उद्या भाजी. तुम्हाला मी हे देऊ, उत्तप्पे? नको, मला ना वरण भात आणि वाटाण्याची भाजी म्हणजे बनव. इज्जत मध्ये चांगला बनवून देते ते नकोय. जो मैं खाता हूँ वही मैं मांगता हूँ. हा, जे मी खातो तेच मी मागतो. पण मी काय बोलले समजलं का तुम्हाला? काय? खोबऱ्याची चटणी, नारळाची चटणी आणि उत्तप्पे बोलत होते. त्याच्यावरती बटाट्याची भाजी टाकून मस्त पैकी. इतना कष्ट नको घेऊ. मस्त वरण भात आणि वाटाण्याची भाजी बनव, लोणचा पापड दे, मस्त डब्यात भरून मी जाऊन जेवण मस्त. डाळ भात करू द्या. हा, ते गोणीचा काय आहे ते बघा ना. आहे ना, बघतो ना. धडकी भरले मला सकाळी. मला सुटून पहिला करायला लागतो. करते ना काय, तेच खातो, त्याच्या व्यतिरिक्त आपण काही खात पण नाही. मग ते खोलून काढतो ना मी ते. मग कधी जा ना, पटापट करा मग. चल लगेच. तर आता पटापट माझा होऊन जाऊ द्या हे सगळा काम. थोडा आवडते, मग नंतर ब्लॉग्स थोड्या वेळात आपण भेटूया. आज बिर्याणी मस्तपैकी चिकन फ्राय केलेलं आहे. दिसतं का तुम्हाला? काय अंधार दिसतोय? तर आता आपण जेवून घेऊया. यांचा पण ताट आणि माझा पण ताट आम्ही जेवून घेतो आणि मग नंतर भेटतो. सो गाईज, रात्रीचे वाजले 12:30 आणि आम्ही बसलोय दोघं जण TV बघायला. आणि अजून पप्पा आलेच नाही आमचे. आणि बघू शकतात आमची TV. अंधेरे में कैसे दिख रहे हो आप? मजा आ रहा. थांब ना, चालू होत नाही, तो स्कॅन करायचा ना. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि काल मी सांगितलं की मी कटिंग दाखवेल. मी जेवलो, भांडी घासता घासता मी विसरूनच गेली की ब्लॉग चालू होता. तर आता बघितला. तर मी आता पटापट 10 वाजलेले आणि मी सकाळी 7 वाजता उठून डब्बा दिलेला आहे यांना. सगळं आवरून बिवरून आता नाश्ता करायला बसलेली मी. बघू शकतो मस्तपैकी. त्याने डाळ भात, काल बोलत होते ना डाळ भात, तर ते डाळ भात, वाटाण्याची भाजी, पापड, लोणचं दिलेलं आहे. आणि आता मी मस्त माझ्यासाठी बुर्जी केलेली. आता मी नाश्ता करते आणि मग आता आंघोळ करून देवपूजा करून सगळा काय माझा झालेला आहे. आणि आता नाश्ता करून तुम्हाला मी कटिंग दाखवते.
सो गाईज आता मी दाखवते ब्लाऊजची कटिंग. तर माझा ब्लाऊज आहे, माझा हा कपडा आहे जो की 1 मीटर आहे, बघू शकतात तुम्ही. आणि त्याच्यावरचा हा अस्तर घेतला मी 1 मीटर. तर आता आपण तुम्हाला पुढे मी दाखवते की मी कटिंग कशी करणार आहे ब्लाऊजची. तर पुढे फोटो मी दाखवते, ती बघा. गाईज मस्तपैकी युनिक अशी पॅटर्न आहे जी इकडे आणि मागून डीप गळा आहे. तर आपण तेच करू पॅटर्न. तर पटापट आपण चालू करूया आणि मग तुम्हाला मी दाखवते कटिंग. आपण आता इथं फोल्ड करून घेऊया. ही 4 बाजू आहे. एक ओपन साईड आहे, ही पॅक साईड आहे, ही ओपन साईड आहे, बघू शकतात तुम्ही. तर आता याला आपण असा आणि माझा 32 इंचचा ब्लाऊज आहे. तर आपण 32 इंचच करूया. तर इथे मला 10.5 आला पाहिजे. माझ्यानुसार मी कटिंग करते. इथून मला 10.5 आला पाहिजे आणि इथून 15 म्हणजे मला 14च लागतो, पण 15 एक्स्ट्रा कपडा घेते मी. आणि पुढून बोटनेक आहे आणि मागून डीप गळा ठेवायचे. तर पुढून आपण 3.5 घेऊया, 2.5, 6, 8, 2.5 येणे एक्स्ट्रा, इथून 1 इंच, इथून 1/2 इंच, इथून 7, इथून 2.5. सो गाईज इथून ही 3.5 घेतलेली आहे नेकला, इथून ही 2.5 घेतलेली आहे शोल्डरला, इथून ही 6 घेतलेले आर्मोलला, इथून 8 घेतलेला आहे फिटिंग मापला, 2.5 इंच एक्स्ट्रा, हाईट आहे 15, ये 7 इंच हाय वेस्ट, 2.5 इंच एक्स्ट्रा, 1 इंच असंच ठेवून द्या, तो बरोबर यूज होतो त्याच्यामध्ये. 1 इंच फ्रंट आणि ही बॅक आहे, ही फ्रंट आहे, ही बॅक आहे. एकच कटिंग नाही करायची आहे, फ्रंटला 1/2 इंच वाढून ही बॅकला. सो गाईज आपण आता पहिला आपण काढून घेऊया फ्रंट नेक 3.5. कटिंग करून घेऊया. आता इथून घ्यायचं 3.5, 1 इंच सोडायचा, आता इथून घेतलं 5, आता इथून पण घेतलं 3.5,
सो गाईज, बघू शकतात तुम्ही हा नेक आहे, हा नेट आहे आणि इथून प्रिन्स कट येतील असे. आता ही आहे बॅग. इथे इथे आपण फ्रंटला जी लाईन दिली होती ती आपण कट करून घेऊया.
4 साईड आहे, 2 साईड इथे आहेत आणि ही बंद जागा. आता इथून 8 घेतलाय, 1 इंच. सो गाईज, कटिंग तर बघितली असेल आणि ती माझ्या पद्धतीची, म्हणजे माझे ब्लाऊज तुम्ही बघितले असेल कसे असतात. तर हा प्रिन्स कट होता आणि हा 32 इंचचा ब्लाऊज आहे. तर अजून माझी मशीन आली नाही, तर मी तुम्हाला कटिंग किंवा स्टिचिंग पण दाखवला असता. स्टिचिंग हा पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल मी, आणि मग नंतर तुम्हाला मी पूर्णपणे कंप्लीट झाल्यानंतर मी दाखवेल की हा ब्लाऊज कसं झाला आहे ते. आणि माझी कटिंग फटाफट होते. आता तुम्हाला एक सिंगल कटिंग दाखवली मी. याच्यानंतर जर मी ब्लाऊज कटिंग करायला घेतलं तर मी दाखवतच राहील, कारण क्लास लवकर चालू होतील नाही होतील. आता सध्या शेड्यूल माझं जरा डाऊन आहे, म्हणून नंतर पण मी ब्लॉगमध्ये थोडाफार तुम्हाला दाखवतच आहे. तर ही कटिंग कशी वाटली हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ब्लॉग छोटाच होईल पण समजून घ्या. सो चला, बाय बाय.